कसलं मस्त वाटतं इकडे. आता त्या बोटमध्ये बसून मी तिकडे जाणार आहे पलीकडे. हे बघा यांना थोडेसे मासे मिळालेत, बघूयात. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय आणि आता मी आहे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी शहराच्या जवळच एक गाव आहे जे सिटीपासून सुद्धा जवळ आहे आणि समुद्रापासून सुद्धा जवळ आहे. माझ्या मागे एक एस टी सुद्धा जाते. तर ते गाव म्हणजे मिऱ्या. तर त्या गावाबद्दल मी बरंच काही ऐकलेलं, तर मला बघायची खूप इच्छा होती. असं ऐकलेलं की खूप सुंदर गाव आहे, तर म्हटलं की चला आज एक्सप्लोअर करूयात. मागे सुद्धा मी मिऱ्या बंदरावर येऊन गेलेले. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपल्याला लागेल भाटी मिऱ्या, जाकी मिऱ्या आणि त्यानंतर आपण जाणार आहोत सडा मिऱ्यावर. हे बघा एक मंदिर आहे इथे, सुबक मंदिर आहे. हे बघा हे महापुरुषाचं मंदिर आहे या गावातलं आणि मागेच खाडी आहे आणि हा समोर एक रस्ता गेलाय. आत्ता आपण आलेलो आहोत भाटी मिऱ्या इथल्या जय हिंद चौकात आणि इथल्या महापुरुषाचं आपण दर्शन घेऊयात. समोरून जाणारा रस्ता, बाजूने असलेली झाडं आणि आजूबाजूची घरं बघून प्रवास करताना एकदम मस्त वाटतंय. हे समोरचं दृश्य पहा. इथे काही माणसं गप्पा मारतायत, मागे म्हशी चरतायत आणि त्याच्या मागे हिरवेगार डोंगर आहेत. एखाद्या निसर्ग चित्राप्रमाणे वाटतंय. आत्ता आपण पोचलेलो आहोत जाकी मिऱ्या इथल्या नवलाई चौकात आणि इथेच लेफ्ट साईडला जेट्टी आहे. तिथे आपण थोड्या वेळात येणार आहोत. तिकडचा पण व्ह्यू खूप छान असतो. इथून डाव्या बाजूला नवलाई पावणाईचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आपण आधी देवीचं दर्शन घेऊयात. पावसाळा सुरू आहे. आकाशात काळे ढग भरून आलेले आहेत आणि सगळीकडे हिरवगार झालंय. त्यामुळे मंदिराची सुंदरता अजूनच वाढली आहे. दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हे बघा इकडे फिशिंग करतायत, बोटी लावल्या तिकडे. खाडीमधली मासेमारी होत असेल, वाण वगैरे दिसतंय. जाता जाता इथे आम्ही थांबलोय कारण इथे ना खूप मस्त असं व्ह्यू दिसतोय. बघा मागे खाडी आहे आणि त्या खाडीमध्ये वाण वगैरे लावलंय आणि ते समोर फिशिंग पण करतायत. इथे खाडीमध्ये मँग्रोव पण दिसतंय. पलीकडे सुद्धा एक गाव दिसतंय. कोणाला जर माहित असेल तर कमेंट करून सांगा कोणतं गाव आहे ते. मस्त वाटतं, एकदम शांत. पाणी पण असं लाटांचा आवाज येतोय ना, छान वाटतंय. चला आता पुढे निघूयात. इथे परत एकदा आम्ही थांबलोय कारण इथे बघा परत एकदा मस्त व्ह्यू दिसलाय.
इथे समोर काळबा देवी गाव आहे. हा समुद्र आहे की खाडी आहे इकडचा? इथून पण समुद्राचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. आपण इथे थोडा वेळ थांबूयात आणि समुद्राचा आनंद घेऊयात. पलीकडे एक किनारा आहे. पाण्याचे तुषार सुरूच्या बनावर उडताना दिसत आहेत. समोर लाटा वाहत आहेत. अतिशय मनमोहक दृश्य आहे. इथून डाव्या बाजूने सड्यामिऱ्यावर जायचा रस्ता आहे. सड्यामिऱ्यावर जाऊन एक फेरफटका मारून पुन्हा आपण मेन रोडवर येणार आहोत. सड्यामिऱ्यावर आमचे बरेचसे नातेवाईक राहतात. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा त्यांना नक्की भेटू. सड्यामिऱ्यावरून खाली आल्यावर आपण यवमन शिपयार्ड येथे पोहोचलेलो आहोत. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे इथे रस्त्यावर पाणी साचलेले आहे. इथे माझ्या मागे भारती शिपयार्ड आहे आणि इथे पण वाण लावलंय खाली. त्या समोरच्या शिपयार्डवरून आता आपण थोडं पुढे आलोय आणि पुढे आल्यावरून ना इथून एकदम चांगलं वाटतं एक व्ह्यू. इथे समोर पण बघा 2-3 माणसं गरवताना दिसत आहेत. गरवताना म्हणजे मासे पकडताना दिसत आहेत. मिऱ्या जेट्टीवर आता आपण आलेलो आहोत. खाली काही माणसं मला गरवताना दिसत आहेत. तर चला बघूयात खाली जाऊन. चला. वाव, काय भारी वाटतं इकडून. खाडी आहे ही ॲक्च्युली. मासे मिळाले का तुम्हाला? कोणाला बघू? हे बघा, यांना थोडेसे मासे मिळाले आहेत. बघूयात. खाडीतले मासे आहेत. फिशिंग रॉड आहे ना, मी जवळून पहिल्यांदा बघते. बघा कसा दिसतो त्यांच्या हातात. दाखवत होते. माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे.
फिशिंग बघण्याचा प्रत्यक्षात. कोणता मिळाला दादा? दादांना भरपूर मिळालेत मासे. जास्त दादांची पिशवी चांगली भरलेली रे, जिवंत आहे अजून. लाईव्ह मासेमारी बघून आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो. माझ्या आयुष्यातला हा पहिलाच मासेमारी बघण्याचा अनुभव खूप छान होता. पुढे अजून एका हवेशीर स्पॉटवर गेलो आणि इथे ही पाण्यातून जाणारी बोट खूप छान दिसत होती. तुम्ही बघू शकताय की प्रत्येक ठिकाणी मी थांबते आहे, कारण इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा व्ह्यू दिसतो आणि एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय ना की थांबावं वाटतंच. हवा पण एकदम मस्त आहे आणि पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे जबरदस्त वाटतंय. पाऊस पडल्यावर इथे हा एक धबधबा प्रवाहित झालेला. आवाज खूप छान येतोय त्याचा. आपण पुन्हा नवलाई चौकात आलेलो आहोत. तिथूनच जवळ असलेल्या जेट्टीवर आता जाऊयात. अशा ठिकाणांवर आल्यावर समुद्राला जवळून अनुभवता येतं. इतर ऋतूंमध्ये शांत, खोल, संयमी आणि मनाला आनंद देणारा समुद्र पावसाळ्यात मात्र रौद्ररूप धारण करतो. समुद्र निसर्गाचा एक जिवंत, सामर्थ्यवान आणि प्रेरणादायी चमत्कार आहे याची जाणीव करून देतो. वाव! आता आपण आहोत मिऱ्या गावातल्या अजून एका छान स्पॉटवर. माझ्या समोर तुम्ही बघू शकताय तिथे लाईट हाऊस आहे आणि रत्नदुर्ग किल्ला सुद्धा आहे. अजून एक मोठी लाट येते. वाव! कसलं मस्त वाटतं इकडे. इथे पुढेच ना एक बसरा स्टार नावाचं आधी जहाज आलेलं वाहून, भरकटलेलं जहाज. तर ते बरेच वर्ष होतं तिथे. आम्हाला यायचं होतं पण त्यावेळी आम्हाला काय जमलं नाही आणि आता आम्हाला जेव्हा जमलं यायला तेव्हा मात्र ते जहाज इथे नाही आहे. म्हणजे ते आता स्क्रॅपमध्ये काढलं आहे त्यामुळे ते नाही आहे.
तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया आता कसं दिसतंय तिथे. जे बसरा स्टार जहाज होतं या ठिकाणी अडकलेलं, तर आता ते नाही आहे आणि त्याला लागूनच बघा इथे एक ग्राउंड पण दिसतं आहे आणि मुलं इथे खेळत आहेत. तर एकदम मस्त गाव आहे हे, अगदी सगळ्यांनी बघायला यावं असं गाव आहे. फक्त आलात ना की एक काळजी घ्या, समुद्र बघा भरपूर असं रौद्र रूप त्याने धारण केलं आहे, त्यामुळे जास्त जवळ न जाता थोड्याशा व्यवस्थित डिस्टन्सवर राहून तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिथे मागे मी एक रील बनवलेली, त्या ठिकाणी मी बनवलेली, तर ती तुम्ही नक्की बघा इंस्टाग्रामवर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या कमेंट्स, तुमचे सजेशन्स आणि तुमच्या जे काही तुमचं मत आहे ते कमेंट करून माझ्यापर्यंत पोचवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, इकडे येण्याचे प्लॅन बनवा. मला आता व्हिडिओ संपवूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.